ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तर संक्रांतीचा हा वर्षाचा पहिला सण आहे आणि ह्या वर्षीची संक्रांत जास्त विशेष आहे, कारण की या वर्षी 23 वर्षांनी एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी आलेले आहेत. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. ह्या वर्षी भोगी आहे 13 जानेवारीला आणि संक्रांत आहे 14 जानेवारीला. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यानिमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थांची आणि या सणाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. भोगी म्हणजे उपभोगाचा सण आणि आधीच्या काळात एक म्हण होती, नको रे ओढू नको रे तानू आनंदाने भोगी मांडू. असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणारा हा यामागचा मुख्य उद्देश असतो. भोगीची विशिष्ट भाजी असते, त्याला काही ठिकाणी खेंगट म्हणतात आणि आपल्या इकडे आपण महाराष्ट्रामध्ये भोगीची भाजी असे म्हणतो. भोगीच्या दिवशी बनवलेली भाजी, आपल्याकडे आपण त्याला मिक्स भाजी पण म्हणतो, ज्याला खेंगट किंवा भोगीची भाजी असं पण म्हणतात. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये काय काय टाकतात, ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, ओटाणा, शेंगदाणे आणि मेथीची भाजी. आणि काही ठिकाणी परंपरा आहे, तीळ आणि तांदूळ मिक्स करून ते मिक्सरमधून काढून त्याचा आपण स्क्रब टाईप त्याचा उपयोग करू शकतो आणि ते मिक्स केलेले पिठाने सकाळी स्नान करावे, असा हा भोगीचा महत्त्व आहे. आणि संक्रांतीला सगळ्यात जास्त महत्त्वाचा असते गूळ आणि तीळ. तिळाचे महत्त्व काय, या भाजीत भरपूर प्रमाणात तीळ वापरले जातात. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यास मदत करता येते. तिळाची बाजरीची भाकरी आणि ते मिक्स भाजी खातात, हा असा आहे तिळाचं महत्त्व. आणि भोगी सणाच्या मागे धार्मिक आणि सांस्कृतिकही महत्त्व आहे. तर इंद्रदेवाची पूजा करतात, कारण की पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली म्हणून त्याचे आभार मानले जातात, कारण की शेताला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पाणी आणि त्यामुळे ते त्या दिवशी इंद्राची पूजा करतात. आणि सांस्कृतिक महत्त्व म्हणजे साफसफाई आणि मंगल स्नान. भोगीच्या दिवशी पहाटे उठून घर स्वच्छ केले जाते. अभ्यंग स्नान, ते आधी सांगितल्या त्याप्रमाणे तीळ आणि तांदूळाचं मिक्स आहे ते आपण लावून स्नान करायची आणि स्वच्छ कपडे परिधान केले जातात. अंगणात सुंदर अशी रांगोळी काढली जाते. काही ठिकाणी कचरा जाळण्याची परंपरा आहे. जुन्या वस्तू, अनावश्यक वस्तू जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होतो. भोगी न्हावा आणि नशिबी यावा ही जुनी म्हण आहे. ग्रामीण भागात अशी म्हण आहे की जो भोगीचा सण आनंदात साजरा करतो त्याची पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जाते. निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आहे. म्हणूनच सगळ्या मिक्स भाज्यांची भोगी असते. म्हणून मैत्रिणींनो, भोगी हा सण आनंदाने आणि प्रेमाने साजरा करा, म्हणजे तुमचं पूर्ण वर्ष हे आनंदामध्ये जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.